आज जे रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, त्यांच्यामध्ये मोठा संभ्रांती निर्माण झाली आहे की त्यांच्या 1 मेपासून त्यांचे लायसन्स कॅन्सल होणार आहेत, त्यांचे बॅच कॅन्सल होणार आहेत आणि त्यांना गावी जावे लागणार. मग जायचे ना तर आजच जाऊ आपण. आम्ही रिॲलिटी चेक केली त्यावेळेला मला असं समजलं की काही लोक उत्तर भारतामध्ये रिक्षा घेऊन जात आहेत सुट्ट्यांसाठी. जे लोकांना आत्तापर्यंत शिकला नाही मराठीमध्ये बोललेच नाही आणि 60-70 वर्ष झाले आहेत रिक्षा चालवतात, त्याच्यावर त्याच्या परिवार अवलंबून आहे, त्यांच्या आपण कशा शिकवणार मराठी? मराठी येत नाही त्यांचं लायसन्स बॅच कॅन्सल तुम्ही करायलाच पाहिजे. आणि सरकारने जर युटर्न घेतला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही तगादा लावून धरू. नमस्कार, मी आनंद पांडे, तुम्ही बघत आहात रिअल खबर पॉडकास्ट. आज माझ्याबरोबर मनसेच्या पदाधिकारी वाहतूक सेनाच्या उपाध्यक्ष अविनाश जाधवजी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. वाहतूक सेना तुमच्याकडे आहे, नमस्कार. आणि मोठा विषय सुरू आहे, बॅच लायसन्स, उत्तर भारती, परप्रांती, मराठी, गुजराती सगळे भानगड सुरू झालेले आहेत. लोकांचे मोठ्या प्रमाणात पलायन होतो आहे, काय सांगाल? हे बघा की महाराष्ट्र शासनाने जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी हा नियम आणला आणि मुळात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी बऱ्याच वर्षापासून सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल आणि जर तुम्ही इथे आला आहात तर तुम्हाला आमच्या भाषेचा आणि आमच्या कल्चरचा सन्मान करावा लागेल. परंतु ते होताना दिसत नाही आहे. आणि आता हीच गोष्ट एवढ्या वर्षानंतर सरकारला म्हणजे समजायला लागली. आणि आता जी लोक गावाला जात आहेत, बरोबर आहे, ह्या लोकांना म्हणजे आम्ही फक्त एवढंच सांगतो की तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्ही एवढ्या वर्ष राहिलात, बरोबर आहे, की तुम्ही जर भाषेचा सन्मान राखू शकत नाही, तुम्ही आमच्या कल्चरला स्वीकारू शकत नाही, तर मग तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राला भाड्याचं घर किती दिवस समजणार? त्याच्यामुळे हे जे झालेलं आहे ते एकदम योग्य झालेलं आहे. आणि मी तर सांगतो तुम्हाला ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की 100% मराठी भाषा आलीच पाहिजे. आणि जी लोक इथून सोडून जात आहेत ह्याचा अर्थ असा होतो आहे की त्यांना महाराष्ट्र राज्याचं कल्चर स्वीकार करायचं नाही आहे. अविनाशजी, जर बघितला तर मराठी भाषेचा सन्मान राखलाच पाहिजे आणि मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे. जेव्हा आपण कुठल्या राज्यात किंवा कुठल्या प्रांतात जातो, ठीक आहे, जर तिकडे आम्हाला फिरायला जायचं असेल ते वेगळी गोष्ट आहे, पण जर तिथे मला राहायचे आहे, व्यवसाय करायचे आहे किंवा नोकरी करायची आहे तर तिकडची भाषा आलीच पाहिजे. काय की व्यावसायिक भाषा म्हणजे स्थानिक भाषा आहे, तर त्याचा सन्मान राखलाच झाला पाहिजे. पण आज जे रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, त्यांच्यामध्ये मोठा संभ्रांती निर्माण झाली आहे की त्यांच्या 1 मेपासून त्यांचे लायसन्स कॅन्सल होणार आहेत, त्यांचे बॅच कॅन्सल होणार आहेत आणि त्यांना गावी जावे लागणार. मग जायचे ना तर आजच जाऊ आपण. तर ते काय करत आहे, रिक्षेमध्ये सामान भरत आहे, रिक्षा घेऊन आणि गावीकडे चाललो. कुठे? गावीला आपण जातो. तर सगळे चालले. ह्याच्यामध्ये संभ्रांती त्यांच्या कशी दूर करायची आहे? आता 60 वर्षाचे आहेत, ठीक आहे. आता आमच्या जे इथे राहतात त्यांच्या मुला कुठले इथे शाळामध्ये जातात, इकडे शिकते आहे, तर ते मराठी बोलणारच. मग त्यांच्या विशेष नाही आहे. पण जे लोकांना आत्तापर्यंत शिकला नाही मराठीमध्ये बोललेच नाही आणि 60-70 वर्ष झाले आहेत रिक्षा चालवतात, त्याच्यावर त्याच्या परिवार अवलंबून आहेत, त्यांच्या आपण कशा शिकवणार मराठी? पहिला तर मूळ मुद्दा तुम्हाला सांगतो. सध्या सुट्ट्यांचा महिना सुरू आहे आणि आम्ही रिॲलिटी चेक केली त्यावेळेला मला असं समजलं की काही लोक इकडे उत्तर भारतामध्ये रिक्षा घेऊन जात आहेत सुट्ट्यांसाठी. आणि हीच लोक तुम्हाला काही कालांतराने तुम्हाला पुन्हा मुंबईमध्ये रिक्षा चालवताना दिसणार. आणि अविनाशजी, मी तुम्हाला थांबवतो. काय एक दिवशी मी असाच घरातून निघालो आणि रिक्षा थांबवला, रिक्षामध्ये बसलो, मी ऑफिसला आलो, तेव्हा एक 70 वर्षाचा म्हातारा होता. तर बोलला की आज मी तुम्हाला सोडतो आहे, पण उद्यापासून आपण चाचा नाही भेटणार. मग चाचा कुठे चालला? गावी. का? त्यांनी बोला माझ्या वय झाली आहे 60-70 वर्षाचे, पण माझ्याकडे काय आणखीन व्यवसाय आहे नाही, आपण रिक्षा चालवून त्याच्यावर अवलंबून आहोत आणि गावी चाललो आहे. गावी का? मला मराठी बोलायला येत नाही, मराठी आपण कशा शिकू? आत्तापर्यंत मी शिकला नाही, आत्ता आमच्यावर सक्ती आलेली आहे,
मला मराठी शिकावंच लागणार. हम्म. पण आता कसं शिकायचं आहे, मी अंगूठा छाप आहेत, मी कधीही मला मराठी कळला नाही, आज कसा करायची आहे मला. हम्म. तर त्यांनी बोला की कसं शिकू आपण. ह्याच्यासाठी सरकार काय धोरण आणतं आहे की ज्यांना मराठी कळत नाही, ज्यांच्याकडे शिक्षण नाही आहे, त्यांना आपण मराठी कसं शिकवणार. पहिलं तर मी तुम्हाला एक सांगतो की जर तो व्यक्ती 70 वर्षाचा असेल, बरोबर आहे, तर मुळात त्याची मुलं ही कामधंदा करणारी असणार. त्याच्यामुळे ठीक आहे, आता जरी ते रिक्षा चालक असतील, सरकारने काय करावं हा सरकारचा निर्णय. पण आम्ही फक्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ह्या सर्व प्रौढ माणसांना देखील जे आहेत वयस्कर मंडळी ह्यांना पण सांगतो की तुमच्या उतरत्या वयामध्ये का होईना, जर तुम्ही मुंबईमध्ये एवढ्या वर्ष या ठिकाणी आलात, तुम्ही आल्यानंतर जर ह्या 70 वर्षामध्ये जर तुम्ही मराठी शिकू शकला नाही तर हे तुमचं दुर्दैव आहे. हे तुम्हाला शिकायला पाहिजे होतं. मराठी भाषा आम्ही तुम्हाला एक त्यांनी सांगतो. शिक्षणच घेतला नाही ना, शिक्षण नाही, घेतलंच नाही ना. मराठी भाषा शिकायला शिक्षणाची गरज नसते. अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल, आता पांडेजी तुम्ही माझे खूप जुने मित्र आहात, मी तर जुने बोलतो मित्र. मराठी. तुम्ही मराठी शिकलात, बरोबर आहे. आम्ही तुमच्याशी हिंदीत कधी बोलायचं, तुम्ही आमच्याशी मराठीत बोलायचं. मग आमच्या लक्षात आलं की तुम्हाला मराठी भाषा शिकण्याची तळमळ आहे, बरोबर आहे. आज तुम्ही मराठी उत्तमरित्या बोलता, घरी भाभीजी पण चांगलं उत्तम वहिनी मराठी चांगलं बोलतात. तर आज तुम्ही 70 वर्षाचे झाल्याच्या नंतर जर तुमचा मुलगा हा एक अर्ध्या वयापर्यंत आलेला असेल आणि जर तुम्ही मराठी शिकलेला असाल तर तुम्ही तुमच्या मुलांना देखील तेच संस्कार देणार की आज आपण ज्या राज्यामध्ये राहतोय, आता हेच जर मी उत्तर भारतात आलो, मी तिथे मराठीमध्ये जर बोललो, बरोबर आहे, उत्तर भारतातली लोकांना माझी भाषा समजणार आहे का? नाही समजणार. मी जर तुमचं कल्चर उत्तर भारतातलं तिकडचं जर स्वीकारलं नाही, बरोबर आहे, तर तिकडची लोक मला स्वीकार करतील का? तर मग हेच सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी कधी एकदा उत्तर भारतीयांच्या मेळाव्यामध्ये पण त्यांनी सांगितलं होतं की जर तुम्हाला उत्तर भारतातनं महाराष्ट्रात यावं लागतं तर हा तिकडच्या नेत्यांचा फेलियर आहे. म्हणजे तिकडच्या नेत्यांनी तुमच्यासाठी काही केलेलं नाही आहे. बघा, राजसाहेबांचं विजन काय आहे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. उत्तर भारतीयांना त्यांचा विरोध नाही आहे. राजसाहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या राज्यामध्ये जाल त्या राज्यामध्ये तुम्ही तिकडचं. आता तुम्ही मध्यंतरी तुम्ही बघितलं असाल की तामिळनाडूमध्ये, हैदराबादी किंवा तेलंगणा ह्या सगळ्या राज्यांमध्ये तुम्ही बघितलं की तिकडच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला जर हिंदी भाषा येत असेल तर एका रिक्षा चालकाने हिंदीत बोलला म्हणून त्या कानडी रिक्षा चालकाने त्या व्यक्तीला रिक्षातनं बाहेर ढकलला. ही पत्रकारांनी बातमी चालवली होती. आणि आमचं एवढंच आहे. आणि काय जातो मराठी शिकायला? मराठी शिकायला तुम्ही मराठी शिकण्याच्या काय गोष्टीच नाही. तुम्ही शिक्षित असाल किंवा अशिक्षित असाल, बरोबर आहे. मुंबईमध्ये मी अशी किती लोक तुम्हाला दाखवू की ज्यांचं पूर्ण हयात इथे गेलेली आहे, परंतु मराठी ते शिकलेले नाही आहेत, निरीक्षर आहेत, त्यांना लिहिता येत नाही, पण त्यांना मराठी उत्तम बोलता येतं. अविनाशजी, जसं तुम्ही बघितलं आणि सांगितलं की ठीक आहे, मुंबई असू द्या, मुंबईमध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या लोक असतात, आहेच, आणि काम करतात, वेगवेगळे सेक्टरमध्ये काम करतात. ठीक आहे. आता असा भरपूर लोक आहेत. आता काय लोकांचं म्हणणं आहे, जे उत्तर भारतीय त्यांचं म्हणणं आहे की फक्त उत्तर भारतीयनं का टार्गेट, बिहारीनं का टार्गेट. फक्त टार्गेट अगर आम्ही आहोत तर बिहारी, गुजराती आणि उत्तर भारतीय हे तिघे टार्गेट होतो. बाकी आणखी लोकांना का टार्गेट नाही? हे बघा, हा टार्गेट करण्याचा विषय नाही आहे. हा टार्गेट करण्याचा विषय नाही आहे. हे उत्तर भारतीय, गुजराती, बंगाली किंवा इतर राज्यामधून येणारा कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही पंथाचा व्यक्ती असेल, आमचं म्हणणं फक्त एक आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्ही आमच्या इथल्या भाषा, आमचं कल्चर, आमच्या इकडच्या सगळ्या व्यक्तींचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. आता जसं की तुम्हाला सांगतो, राजसाहेबांनी 2008 साली रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांच्या न्याय हक्कासाठी एवढं मोठं आंदोलन उभं केलं, बरोबर आहे. आमच्या कितीतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या. जर आम्हाला जर अधिकार मिळत नसतील, आज पण तुम्हाला सांगतो आमच्या मराठी कुटुंबांमध्ये अशी कितीतरी स्लम वस्तीमध्ये
आमच्या झोपडपट्टी विभागामध्ये कुटुंब आहे की आई वडील हे वयस्कर झालेत तरीसुद्धा काम करतायत, मुलं शिकूनसुद्धा बेरोजगार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आमच्या राज्यामध्ये जर समजा आम्हालाच नोकऱ्या मिळत नसतील तर मग राजसाहेब ठाकरेंनी बोलायचं नाही का हो? नाही बोललंच पाहिजे असं आणि नाही. जर समजा आता मला सांगा, आता हा ट्रान्सपोर्टचा विषय आहे, बरोबर आहे. जर समजा 4 तारखेला हे सगळे संपावर जाणार आहेत, आम्हाला मराठी भाषा शिकायची नाही, आम्ही संपावर जाणार, हे कुणासाठी करताय तुम्ही आणि दाखवताय कुणाला? जाऊन तर बघा संपावर. महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन आम्ही तयार करणार आहे आणि सन्माननीय अमित साहेब ठाकरेंनी 100% सांगितलेलं आहे, ते योग्य आहे की आमचा मराठी माणूस ठीक आहे, तुम्ही जाताय तुम्ही जा, पण जर तुम्ही धंदा करताय तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे, तुमचा आम्ही सन्मान करू. परंतु जर समजा तुम्ही आमच्या जर रिक्षा चालकांना जर तुम्ही पण संपावर ठाम राहा असा जर प्रयत्न केला तर महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन नक्की. मी म्हणून हे पॉडकास्ट मी मराठीमध्ये का केला की तुमची भाषा मला कळते आणि माझी भाषा तुम्हाला कळणार. मी अगर हिंदीमध्ये केला होता जास्त तुम्हाला कळणार नाही, त्याबद्दल तुम्ही जास्त उत्तर देणार नाही, ते लिमिटेड देणार. म्हणून हे मी संवाद जे आहेत मराठीत केला. मग तुमच्या माहितीकरता एक गोष्ट सांगतो मी, एक गोष्ट मी बोलतो तेव्हा आपण ऐकूया. त्यांना काय भीती आहे की माझा लायसन्स कॅन्सल होणार आहे, माझा बॅच कॅन्सल होणार आहे, आपण कसा काम करायचे, त्यांच्या हे भीती कशी दूर होणार, त्यांना हे संभ्रांती आहे. पण आज मी बघितलं भरपूर लोकांचे आता वक्तव्य आलेले आहेत की नाही, त्यांना काही कालावधीचे समय मिळालेली आहे की तुम्ही ते मराठी भाषा शिका. पण शिकण्यासाठी सरकार उपक्रम किंवा काहीतरी नियोजन केला पाहिजे की ठीक आहे ह्यांना येत नाही आणि ह्यांना जर ह्यांच्याशी काम घ्यायचे आहे तर आपण त्यांना काहीतरी शिकावंच लागणार, त्यांना त्या पद्धतीने आपण त्यांच्याबरोबर वागणूक करावंच लागणार. तुमच्या काय मत आहे? हे बघा, तुम्हाला एक सांगतो पुन्हा एकदा, सरकारने काय करावं हे सरकारचं नियोजन आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बहुतेक कार्यकर्त्यांनी म्हणजे उत्तर भारतीय जेवढे आपला जे रिक्षा चालक आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी क्लासेस पण सुरू केलेले आहेत. आणि तुम्हाला मगाशी मी सांगता बोललो, मला एक बोलायचं आहे ते तुम्हाला एक सांगतो मी की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना उत्तम हिंदी भाषा बोलता येते. उत्तर भारतीय मेळाव्यामध्ये राजसाहेबांनी उत्तर भारतीयांना हिंदीमध्ये संबोधित केलं, बरोबर आहे. हिंदी आम्हालाही खूप चांगलं आहे, आम्ही इतर भाषांचा आदर करतोच ना, इतर भाषांचा आदर आम्ही करतोच. पण जर मराठी भाषेचा अनादर जर कोणी करणार असेल, आता मला सांगा पांडेजी, तुम्ही एवढ्या वर्ष पत्रकारितेमध्ये आहात, तुम्ही अनेक वेगवेगळ्या राजकीय विषयांमध्ये राजसाहेबांसारखा प्रामाणिक नेता कोणी पाहिलाय का? राजसाहेबांनी गंगेमधल्या अस्वच्छ पाण्याबद्दल देखील बोलले, बरोबर आहे. श्रद्धा हा श्रद्धेचा विषय आहे, बरोबर आहे. परंतु जे पाणी समजा त्याच्यामध्ये एक सरकारचा अहवाल आला होता, त्यांनी सांगितलं की हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे, बरोबर आहे. आता जे सत्य आहे ते सत्य बोलायला नको का? सत्य आहे. पण त्यांचे लायसन्स आणि बॅच कॅन्सल होणार का हे पण महत्त्वाचा विषय आहे. ते आता पुढे बघा तुम्ही, लायसन्स बॅच मराठी येत नाही, त्यांचं लायसन्स बॅच कॅन्सल तुम्ही करायलाच पाहिजे. आणि सरकारने जर युटर्न घेतला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही तगादा लावून धरू. ते 6 महिन्याची वेळ भेटतोय नाही, 6 महिन्याचा वेळ येऊ द्या अधिकृत. हे आता स्टंट वगैरे हे बंद. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष, असं भरपूर लोक म्हणतात की मनसेला हे मुद्दा मिळाला. आता नाही, मुद्दा काय, मनसे गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्यावर आहे. रेल्वे भरतीचं आंदोलन ते तर आहे, रस्त्यावर, ते तर आहे, बरोबर. स्थानिक मुलांचा नोकऱ्यांचा प्रश्न मनसे रस्त्यावर. आजही तुम्ही झोपडपट्टी विभागामध्ये जा, सगळ्यात जास्त तुम्हाला ॲक्टिव्ह कार्यकर्ते कोण दिसतील तर मनसेचे दिसतील. सत्ता असो किंवा नसो, भारतीय जनता पक्षाला मनसेची मदत लागते की नाही? इतर पक्षांना पण लागतेच ना मनसेची मदत. मग मनसे पण सत्तामध्ये काय येत नाही तुम्ही? नाही, हे बघा, राजसाहेब ठाकरे हे स्वाभिमानी आहेत. आज राजकारणामध्ये तुम्हाला सांगतो, हा जो पैशांचा बाजार चाललेला आहे हे माझ्या साहेबांना मान्य नाही. आत्तापर्यंत पत्रकार विचारत होते ब्ल्यू प्रिंट. राजसाहेबांनी ब्ल्यू प्रिंट दाखवली ना? सांगा, त्याच्यानंतर ब्ल्यू प्रिंटबद्दल एकही पत्रकार बोलला का?
गुढीपाडव्या मेळाव्याच्या दिवशी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नेक्स्ट महाराष्ट्र ही संकल्पना मांडली. सांगा आज कोणता पत्रकार त्या गोष्टीवर बोलतोय का? कारण या ठिकाणी तुम्हाला विकासावर बोलायचं नाही आहे. अहो मला सांगा, ज्या भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये, त्यांच्याकडे तरी असं कोणतं विजन आहे का? विजन कोणाकडे आहे? मनसेकडे आहे. विजन काय आहे? राजसाहेब ठाकरेंकडे आहे. पुढच्या किती वर्षाच्या विजन आहे? पुढच्या तुम्ही आमची ब्ल्यूप्रिंट जर पाहिलीत, बरोबर आहे, त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये साहेबांनी औद्योगिक क्षेत्र असेल किंवा अनेक असे आरोग्याविषयी, शिक्षणाविषयी वेगवेगळे धोरण त्याच्यामध्ये हे केलेलं. आणि आता तुम्ही नेक्स्ट महाराष्ट्र ही जी संकल्पना आहे ह्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की पांडेजींकडे काहीतरी कला आहे, पांडेजींकडे काहीतरी तक्रार आहे, पण ते सरकारला सुचवायचं आहे. बरोबर की नाही? मध्ये आमचं शॅडो कॅबिनेट पण झालं. नेक्स्ट महाराष्ट्र म्हणून ही संकल्पना आली की त्यांनी सांगितलं की दुबई शहर हे अनेकांच्या मेंदूंनी तयार झालेलं आहे. मग तसं महाराष्ट्र घडवायला हे फक्त राजकारणाला विरोध करून नाही करायचं आहे, तर आपण सगळ्यांनी कुठेतरी सरकारला देखील सूचना या माध्यमातून करू शकतो. पण आपल्या इकडे कसं झालं आहे की काहीतरी यायचं, महापुरुषांबद्दल काहीतरी बेताल वक्तव्य करायचं, झालं. मग मीडियाला तेच, अरे आज इन्होंने अच्छा ये किया है, चलो चलो उधर भागो. मनसे मराठी शाळा सुरू करणार का? ज्यांना मराठी येत नाही, हे बघा मनसेची शाळा, बघा मनसेची शाळा तर ऑलरेडी आमची सुरू आहेच, त्याच्यात प्रश्नच नाही. ज्या कोणी उत्तर भारतीयांना मराठी शिकायचं असेल तर आता मी एक माझ्या वॉर्डामध्ये कामराजनगरमध्ये मी शाखाध्यक्ष आहे. फक्त उत्तर भारतीयांना की ज्यांना शिकायचं? नाही, ज्यांना शिकायचे त्यांनी, जर मराठी भाषा ज्यांना शिकायची आहे आम्ही त्यांचा आदर करू. आणि नक्कीच एक आमचं एक दायित्व, एक कर्तव्य म्हणून, तुमची इच्छा आहे म्हणून आम्ही तुम्हाला ती नक्की शिकवण्याचा प्रयत्न करू. आम्ही आमच्या स्थानिक लेवलला आमचे जे शिक्षक आहेत ह्यांना देखील 1 तास त्यांना कुठेतरी एक चांगल्या ठिकाणी आम्ही तसं आयोजन पण करू. त्यांची इच्छा असली पाहिजे. पण जर त्यांनी विरोध जर केला तर मग आम्हाला त्यांना शिकवावं लागेल, धडा शिकवावा लागेल. म्हणजे त्यांना नाही, मराठी भाषेचा जो अनादर करेल त्यांना. तर आमच्याशी तुम्ही बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असंच आपण याच्यावर चर्चा करत राहू. 4 तारखेपर्यंत लोकांच्या मनामध्ये मोठी संभ्रांती आहे की आमची बॅच कॅन्सल होणार, आम्हाला आंदोलन करावं लागणार. लोक पुढे येतात, त्यांच्या पुढे कोणी जातात आणि भरपूर लोक असा प्रवासमध्ये चालले आहेत, रिक्षा घेऊन गावी रोडवर डान्स करत आहे, फिरत आहे. हे बघा, सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करत राहू. हल्ली सध्या रील्स बनवणं आणि त्या अपलोड करणं आणि चांगल्या व्ह्यूज मिळवणं ह्याला अर्थ नाही. अरे ते सगळं करत बसण्यापेक्षा तुम्ही असे रील्स बनवून घ्या की आम्ही येणाऱ्या काही काळामध्ये उत्तम मराठी भाषा शिकू, तुम्हाला व्ह्यूज जास्त मिळतील मराठी माणसाचे. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पण लाईक मारू त्याला. की जर तुम्ही स्वतःहून स्वेच्छेने जर बोलताय, बघा आज पांडेजी तुम्ही एवढ्या वर्ष पत्रकारितेमध्ये आहात, आपले किती मित्र उत्तर भारतीय, आपण जेव्हा उभे राहतो तेव्हा आपण मराठीमध्ये बोलतो, तुम्हाला मराठी भाषा आवडते, बरोबर. तर हाच बंधुभाव, हेच प्रेम, हे सगळ्यांच्या मनामध्ये का येत नाही? का शिकण्याची इच्छा दाखवत नाही? फक्त यायचं, राहायचं. आज मला एक सांगा, कितीतरी आपल्या झोपडपट्ट्यांच्या विभागामध्ये महाराष्ट्र उत्तर भारतीयांना पोचतोय की नाही पोचत? तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या, तुमचं कुटुंब इथे घडलं, मग तुम्ही त्या राज्याच्या भाषेला का नाही स्वीकारू शकत? आता हेच जर मी त्यांच्या पण मनात असं नाही की आम्ही मराठी बोलणार नाही या किंवा मराठी मला बोलायचे नाही. त्यांच्या पण मनात आम्ही शिकलोच नाही ना, आम्हाला हिंदी किंवा मराठी काहीच कळत नाही. मग मला सांगा, 70 वर्ष इथे राहिलात, जे तुम्ही मगाशी जो प्रश्न केला की जे प्रौढ माणसं आहेत, वयस्कर माणसं, त्यांना लिहिता वाचता येत नाही. अहो लिहिता वाचता येण्यापेक्षा आजकाल अविनाशजी, मी एक महत्त्वाचा विषय घेतो की गरज काय शिक्षणाची आहे. आपण शिक्षण कशा देतो आहे? आपला भारतात किती शैक्षणिक
संस्था आहे, शैक्षणिक संस्थाचे काय अवस्था आहे, शिक्षण कसा चाललं आहे ते पण तुम्हाला माहिती आहे. गरीब माणसाला शिक्षण कसं आहे का, गरीब माणसा शिक्षण करू शकते का, नाही करू शकते, हे कधी सॉल्व्ह होणार आहे? बघा, तो एक सरकारचा पार्ट आहे. ह्याच्यावर पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, आमचे नेते अभिजित पानसे साहेब आहेत, त्यांनी प्रॉपर काम केलेलं आहे. म्हणून तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुंबई आणि महाराष्ट्राच्या राज्याच्या सगळ्या जे मतदार आहेत, जे नवीन युवक आहेत, ह्यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांचं नवनिर्माणाचं व्हिजन फक्त एकदा माणूस म्हणून वाचा. भारतामध्ये शिक्षित किती आहे, अशिक्षित किती आहे, आकडा आहे ना त्याच्यात, तुम्ही बघा गोल करून. नाही, त्याच्यावरती बघा, तुम्ही बघितलं तर अनेक अशिक्षित उद्योजक पण आहेत ना. अशिक्षित आता त्याचा परिणाम होणारच ना. आता तुम्हाला सांगतो, अनेक जे आपले थोर पुरुष होऊन गेले ते अशिक्षित होते ना हो. आपलं म्हणणं फक्त विषय काय, ठीक आहे, अभ्यासक्रम ते कोणत्या दर्जाचा अभ्यास असला पाहिजे आणि शिक्षण कसं दिलं. अहो, तुम्ही आता हल्ली एखाद्या शाळेमध्ये गेलात तर तुम्ही त्या पालकांना विचारा, विदाऊट डोनेशन तुम्हाला ॲडमिशन मिळतं का? नाही मिळतात. म्हणून मी बोललो ना. मग त्याच्यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकदा सत्ता द्या. आज तुम्ही जर बघितला तर गल्लोगल्ली आता अखेर सुमय्याने सुरू केलेलं आहे की गल्लोगल्लीत स्कूल बघितला, शाळेत सुरू आहे. त्यांच्या कालाचं नाही, त्यांच्या काही नाही, पण सुरू आहे. हे शिक्षण जिहाद कधी बंद होणार आहे? हे पण जिहादच आहेत ना. हे बघा, काही लोकांना फक्त मीडियाचा कॅमेरा आणि स्टंट करणं हे त्यांच्यासाठी खूप सोपं असतं. मी एका व्यक्तीचं कुणाचं बोलत नाही. मग ते तुमच्यासमोर तो एक कोणतरी परेलचा ॲडव्होकेट आहे, तो येतो नुसते असे येडसाळे काहीतरी करतो. अरे काय, काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, काही वागायचं म्हणून वागायचं. आणि मला सगळ्यात विशेष म्हणजे त्या पत्रकारांचं वाईट वाटतं की ते पत्रकार बिचारे दादरला बसलेले असतात, त्यांना टाइमपास काय मिळाला नाही की मग त्या वकिलाला फोन करतात, आम्हाला मीडिया लाईन पाहिजे. आणि काय प्रत्येक गोष्टीवरती बोलायचं, प्रत्येक गोष्टीवरती. तुमचा पेशा काय, एक भारताचा नागरिक म्हणून तुम्ही नक्की एखाद्या गोष्टीचं समर्थन करा किंवा करू नका, पण तुम्ही कायदेशीर मग तुम्ही सरकारचे प्रवक्ते व्हा. म्हणजे ह्याच्यावर अन्याय झाला की हे महाशय तिथे जाऊन उभे राहणार. एस वाल्यांचं काहीतरी झालं की हे महाशय तिथे जाणार आणि मग तिथे कुठेतरी मग हिंदू दिसला की जय श्रीराम बोलायचं, दलित दिसला की जय भीम बोलायचं, आणि कोणतरी महाराष्ट्रीयन दिसला, आपलं मराठा आंदोलन झालं की मग तेव्हा जय शिवराय बोलायचं. म्हणजे तुम्ही बंगाली लोकांमध्ये बसलात तर जय बंगाल बोलायचं. ह्यांना मानसिक आजार झालाय, ह्यांना उत्तम मानसिक डॉक्टरच्या याची गरज आहे. काही बोलायचं म्हणून बोलू नका. महाराष्ट्र राज्य बघा, आपण माणसाला माणूस म्हणून का नाही बघत? पांडे जे असतो, मी प्रामाणिक पत्रकार आहात, किती वर्ष मुंबईमध्ये राहत आहे? 30 वर्ष वर गेला. किती घरं आहेत तुमची? नाही, आपण घेतलंच नाही. का नाही? जेवढे पैसे आहेत आपण तेवढे पैसे आपण कमवू शकलो नाही. बरोबर आहे. असे कितीतरी पत्रकार आहेत की जे तुमच्या मागून पत्रकारीमध्ये आलेले आहेत. त्यांच्याकडे सगळे काय आहेत? का झालं, कसं झालं ते सगळ्यांना माहिती आहे ना, कसं झालं, काय झालं. मग हेच विषय असतात की राजसाहेब ठाकरे ह्यांचं जे तुम्ही विजन आहे, मी उत्तर भारतीयांना पण तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो की तुम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना म्हणजे उत्तर भारतीयांचे विरोधक म्हणून बघू नका. तुम्ही एकदा त्यांचा विचार समजून घ्या. अमित साहेब ठाकरे यांनी पण त्या दिवशी एक अप्रतिम वाक्य बोललेले, ठीक आहे, तुम्हाला संपावर जायचं तुम्ही जा, पण आमचा मराठी माणूस सक्षम आहे, तो मुंबईची जीवनवाहिनी चालवू शकतो.
पण जर समजा तुम्ही त्या मराठी माणसाला जर बोललात की म्हणजे आम्ही संपावर आहे, तुम्ही पण संपावर थांबा, आणि जर कुठे अडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने आम्हाला जे उत्तर द्यायचं आम्ही ते देऊ. पण ह्याच्या पलीकडे पण जाऊन सांगतो, जे मीडियावरती काही रिक्षा चालक आहेत, उत्तर भारतीय आहेत, त्यांचा माजोरडेपणा हे ते दाखवतात. अरे नहीं सीखेंगे भाषा. अरे नहीं सीखेंगे म्हणजे काय? ते कोण आहे हे पण माहिती केला का तुम्ही? नाही, हे तुम्हाला सांगतो ना, पण त्यांच्यामुळे बाकीच्या उत्तर भारतीयांना त्रास होतो ना. असा अनेक भाषा आणि काही धर्माचे उत्तर लोक आहेत. भारतीय, आता काल आम्ही जेव्हा स्टिकर लावत होतो, काही उत्तर भारतीय, भरपूर ठिकाणी अवैध रिक्षा चालतात. कोणी चालवतात? तुम्हाला सांगतो मी, गोंडी, शिवाजीनगर, बैगनवाडी, तुम्हाला मी सांगतो की अजूनही महाराष्ट्र राज्यामध्ये परराज्यातली गाडी येऊन तिकडच्या परमिटवर मुंबईमध्ये गाडी चालवते. पांडेजी, ही गोष्ट खूप घातक आहे. मला सांगा हो, एखाद्या मोठ्या कंपनीची आपण जी कार बुक करतो त्याच्यामध्ये एखादी स्त्री सेफ आहे का? असे कितीतरी प्रकरण आहेत. मराठी भाषा तर अनिवार्य कराच, पण पुढे जे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यावर पण कुठेतरी हे केलं पाहिजे, आळा बसला पाहिजे. नमस्कार अविनाशजी, आमच्या आष्टूमध्ये आला खूप खूप धन्यवाद. आणि असंच चर्चा आपण पुढे करत राहू, आणि जे विषय आहेत, ज्वलंत विषय आहेत, त्याच्यावर आपण नक्कीच चर्चा करू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.